कोणताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्ह्या गोविंदांनी नांदतो. साहेब आमच्या गावखेड्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग संपितो आता. कारण मराला एकाचा खच बोलायची सवय पाहिल्यापासून. आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नेती हे लय नमुने बाजी या भांडण लावित आमच्या गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवात. पण गावखेड्यातली पद्धत आता अशी आहे, लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघं बी 50-50 पेट्रोल टाकी देऊ गाडीला. आता बी लग्नात एकमेकाच्या वाढीत यांनी जर कुणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको, माझी मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांचा गावखेड्यात आहे. जर त्याने आजच्या आपाजला तर उद्या हेवच्या आपासतो आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला येते एकामेकाला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. गावखेड्यातली पद्धत आहे आमची. आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता आहे. काय नेता आहे रे तू? गोर गरीबात आमच्यात भांडण नको लावू. तू मोठा नेता आहे, आम्ही तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध नाही, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोडच आहे ना, याला गोडच म्हणतात ना. आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते, आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावरून. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठीचा हा विषय होता आणि आमच्यात वाद लावू नये.